सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता असा एक दिवस येईल की अशा स्टेज तुम्हाला आणि समोरच्या दिसायला मिळेल. कदाचित भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांच्यासाठी हे अशक्य होता. खराय की नहीं देवेंद्र जी? 35 साल से लड़ाई खाली आपकी और हमारी होती थी, और जो थोड़े बहुत अभी उधर बचे हुए हैं वो भी हमारी ही पैदाइश है. तो बहुत नाम मत लो, उतना चिंता मत करो, पैदाइश हमारी है. इस उधर जितने हैं वो सब हमारी पैदाइश है, और इधर भी बैठे हुए बहुत हमारी है. इसलिए ऐसा मत समझो आपकी पार्टी में भी. अभी क्या है, अपन आप और हम थोड़ा अभी व्यायाम करके यंग दिखते हैं, बाकी बहुत हमारे से जूनियर बहुत है और सीनियर भी है, मगर पॉलिटिकल जूनियर है. खैर, सुदैवाना देर आए दुरुस्त आए, लेकिन सही जगह है. और मुझे इसके लिए इसीलिए कहा शिल्पकार लगता है. शिल्पी के बिना अभी राम लल्ला की मूर्ति को देख के हम लोग कितना खुश होते हैं, प्रभावित होते हैं. आखिर उसके पीछे एक शिल्प कला जिसने की, वैसे हमारे महायुति की शिल्प कला हमारे देवेंद्र जी ने की. और इसका हमने थोड़ा सा ट्रेलर बोल दिया था 9 फरवरी 2023 को, जब आप गोंदिया आए थे देवेंद्र जी. अब क्या है, बातचीत चलते रहती है, कभी गाड़ी अटकती है, कभी गाड़ी चलती है, मगर गाड़ी उस सही दिशा में चलते रहती है. आणि म्हणून माझ्या सर्व गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सगळ्या पक्षांच्या नेता आणि कार्यकर्त्यांना निवेदन आहे की आज देशाची, राज्याची परिस्थिती आपण पाहिली पाहिजे. आज देश कुठे आहे, पूर्वीच्या आणि आजच्या देश कसा. 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे ऊर्जावान नेतृत्व या देशाला प्रदान केलं आहे, आणि ऊर्जावान फक्त ऊर्जा म्हणजे काय, विकासाची विचार करून ऊर्जा सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा, मॅन्युफॅक्चरिंग उद्योग बघा, शेती क्षेत्र बघा, दूध उत्पादन बघा, मत्स्य व्यवसायाचं क्षेत्र बघा, फार्मास्युटिकलचं क्षेत्र बघा, एज्युकेशन, हेल्थ, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजीचा जो योगदान आणि जो विजन आहे हे खरोखर वखाण करण्यासारखं आहे. आज आम्ही तो इतक्या वर्षापासून संसदमध्ये आहोत, तुमच्या आशीर्वादाने निवडून पण आलो. कधी कधी तुमची इच्छा कमी झाली म्हणून घरी पण बसलो, पण घरी बसल्यानंतर काहीतरी देवाने लिहूनच दिला होता की कधी पण खासदारकी सुटली नाही. देवेंद्रजी सलग 33वं वर्ष खासदारकीचा पूर्ण होत आहे, आणि यावेळी सुद्धा आमच्या सगळ्या लोकांची, आमच्या म्हणजे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या, म्हणजे फक्त राष्ट्रवादी नाही, आमच्या लोकांची इच्छा होती की प्रफुल्ल पटेलांनी उभे राहावा. तुमची पण एक तयारी होती, ते हरकत नाही, तुम्ही होत असाल तर. पण आम्ही पण एक युतीचा धर्म पाळला. आम्ही काय आग्रह केला नाही. देवेंद्रजी म्हणले आमच्या सिटिंग खासदार आहे, आणि तुम्ही कशासाठी आग्रह करता, 6 वर्षासाठी तुम्ही परत खासदार झाले. मग आपल्याकडे दिल्लीची आणि मुंबईची डबल इंजिन सरकार आहे, तसं इथेही प्रफुल्ल पटेल आणि सुनील वेल्हेची पण डबल इंजिन सरकार तुम्हाला मिळणार आहे. फायदा आहे का नाही? सुनील भाऊ, अजून तुमच्याकडे पेक्षा 1 वर्ष मला जादाच मिळणार आहे, आणि 29 मध्ये तयारी मी अजून आताच सांगतो, मी सोडलेली नाही.
म्हणजे देवेंद्रजी यांच्या आता 5 वर्ष अगोदर तुम्हाला मी अर्ज करून टाकलेला आहे. मग वेळेवर तुम्हाला काही सांगता येणार नाही. परिणयजी पर्याय आपण शोधू. काय चिंता कोणी करू नका. मी कोणाला थ्रेट नाही. मी सगळ्यांना पोषक आहे. बघा तुम्हाला मला मिळेल ना. अच्छा तो होईल जाईल. काय चिंता करू नका. मी कोणाच्या मदतीसाठी रोड ब्रेकर नाही. एक मला लक्षात ठेवा मित्रांनो, आपण आणि मी राष्ट्रवादीच्याही मित्रांना मी सांगू इच्छितो, आपण युती केली आहे. आपण प्रेमाने आणि सन्मानाने युती केली आहे आणि इच्छेने युती केली आहे. म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी बनते की महायुतीचा उमेदवार आणि आज सुनीलभाऊ मेंढे यांना आपण यावेळेस इतिहास घडवून इथे निवडून आणावा लागणार आहे. ही महत्वाची बाब आहे. आजपर्यंत जसं आपण मी म्हटलं, त्यांची शक्ती आणि आमची शक्ती एकमेकांच्या विरोधात. आता डबल म्हणजे शक्ती लागल्यानंतर मग का विषय आहे. मला अजिबात काही चिंता वाटत नाही. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. नाहीतर कधी कधी आपल्या लोकांना वाटते हो गया आपको काय चिंता आहे. ऐसा नाही. काम सगळ्यांना करावं लागणार आणि काम मोदीजींच्या साठी करावं लागणार आहे. नरेंद्र मोदीजींच्या विचार विजन आणि कामाला बघून आज आम्ही पण त्यांच्या सोबत आलेलो आहोत. नरेंद्र मोदी या देशाची आवश्यकता आता बनलेली आहे. देशाला आवश्यक आहे की नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आपण टिकून ठेवायचं. या देशाला समोर घेऊन जायचं असेल, विश्वगुरु बनवायचं असेल, गोरगरीब सामान्याला म्हणजे त्या गरिबीतून बाहेर काढायचं असेल, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आपण आजही बोलत असतो त्याला सोडवायचा असेल, खरोखर भंडारा आणि गोंदियाचा एक नवीन चेहरा मोहरा बघायचा असेल तर आज आपल्याला नरेंद्रभाई मोदी साहेबांना या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करावा लागणार. आणि जो माणूस 24 तास काम करतो, मी 10 वर्षामध्ये कधी बघितलं नाही की नरेंद्र मोदी साहेबांनी 1 मिनिटासाठी पण विश्रांती घेतली असेल. कधी रात्री पहाटे 4 वाजता येतात परदेशातून आणि 6 वाजता इस्रोच्या केंद्रामध्ये असतात, कुठे सियाचन मध्ये जाऊन बसतात. अशा ऊर्जावान आणि एक जनसामान्यामधून मोठा बनलेला माणूस असा पंतप्रधान असं कुठे मिळणार आहे. आज देशाचं नाव अमेरिकामध्ये आपण पहिले जात होतो तर आपण म्हणजे असं झुकून जमून आपण बोलत होतो. आज छाती चौड़ी करके आज हमारा आदमी, भारतीय आदमी अमेरिका से लेकर हर जगह जाकर वो अपनी बात रख सकता है, अपनी पहचान बना सकता है. ही मोठी एक क्रांती आहे. याला म्हणजे मोमेंटम हे जे आपल्याला गती मिळालेली आहे त्याला आपल्याला थांबून चालणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, या भंडारा गोंदिया जिल्ह्यामधून आपण त्यांच्या 400 पारच्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये महत्वाचा हातभार लावायचा. आणखीन एक गोष्ट सांगतो की विकासाचा जो विषय आहे, देवेंद्रजी सारखे आज एक ऊर्जावान व्यक्ती महाराष्ट्राला पण मिळालेले आहे. विजन आहे त्याला